पंछी कहता है कि गगन बदल गया, सितारे कहते हैं कि चमन बदल गया, लेकिन शमशान की खामोशी कहती है कि कफन वही है, मुर्दा बदल गया। राज्यामध्ये मराठी शाळा बंद पाडून मुलींना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम सुरू आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जातो आणि 7 महिन्यात तो पुतळा पडतो, कोसळतो। तेच ते घासून पुसून उगाळून तेच पुढे पुढे आणायचे। एकीकडे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र सामाजिक सौख्य बिघडवण्याचं काम करायचं। 2000 शाळामध्ये अध्यक्ष महोदय शिक्षकच नाही, 2200 शाळामध्ये शिक्षक राहिलेला नाही। पालांच्या मुखातून कालच बोलताना भास्करराव जाधव साहेबांनी सांगितलं, हे सरकार स्वतः तर खोटं बोलत आहेत, पण पापाचे वाटेकरी राज्यपालांना पण करतायत। आमच्या पापाच्या वाटेकरी तुम्ही पण व्हा, तुम्ही पण खोटं बोला, असत्य बोला, असं त्यांच्या मुखातून कालचे बोलताना बोलले। अध्यक्ष महोदय, कुठे काय बोंबलाचं काम सुरू आहे? इकडे या सगळ्या महापुरुषांच्या आदर्शाचं कुठे पालन होत आहे? ज्या लोकांनी छत्रपती शिवरायांचा अवमान केला, ज्या लोकांनी महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये बसून महात्मा ज्योतिबा फुले, आई सावित्रीबाई फुलेंचा अवमान केला, त्याला पद्मश्री देऊन गौरवताय आणि इकडे सांगताय की तुम्ही यांचं पालन करू महापुरुषांचं। हा महापुरुषांचं पालन आहे। छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला जातो आणि 7 महिन्यात तो पुतळा पडतो, कोसळतो। एवढं निकृष्ट बांधकाम त्या ठिकाणी केलं गेलं सिंधुदुर्गामध्ये, आणि तरी सांगताय आदर्शाचं पालन करताय। पदोपदी छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना तुम्ही सातत्यानं पाठीशी घातलाय आणि तरी आपण म्हणतो की यांचं पालन करतोय, याचा आम्ही निषेधच करतो। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी सामाजिक सौख्य या ठिकाणी सांगितलं, समाजातील लोकांना समान जगण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला। तिथले मंत्री हे काय बोलतायत, त्यांचे वाक्य आपण पाहिले, त्यांचे घोषणा पाहिले, त्यांचे आपण पत्रकार परिषदा पाहिलेत। अरे या राज्य हे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचं राज्य आहे, पुरोगामी विचाराचं राज्य आहे। या राज्यामध्ये सर्व धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका असली पाहिजे, सर्व जाती पंथांना घेऊन चालण्याचं काम असलं पाहिजे। पण आज खुलेआम एक मंत्री या राज्यामध्ये सांगताय अल्पसंख्याक समाजावर हल्ले करतात, खरेदी फक्त हिंदू समाजाकडूनच करा, असे भडकाऊ भाषण करतात। त्यावेळेस कुठे गेले कार्यकर, कुठे या राज्याची भूमिका मांडणारे आणि या विचाराला घेऊन चालणारी ही सरकारची खरंच भूमिका आहे का? हे भेदभाव करणारी नाही का? याचं उत्तर खरं म्हणजे महाराष्ट्रातील जनता तुम्हाला मागल्याशिवाय राहणार नाही। ही जी भूमिका आहे, एकीकडे छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं नाव घ्यायचं आणि दुसरीकडे मात्र सामाजिक सौख्य बिघडवण्याचं काम करायचं। 2 समाजात भांडण लावून दंगलीचं प्रमाण जे राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढलंय, सामाजिक सौख्य बिघडलंय, सामाजिक पोत खराब केली, आणि हे सांगणार की आम्ही महापुरुषाच्या आदर्शाने राज्य चालवतोय, हे धांदात खोटं आहे, हे असत्य आहे असं म्हणायला हरकत नाही। अध्यक्ष महोदय, हिंदू मिल स्मारकाचं काय झालं? किती दिवस काय बरं कोण ठेवणार? बाबासाहेबांच्या आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यांचं काय झालं? या संपूर्ण गोष्टी जर आपण पाहिल्यात तर अध्यक्ष महोदय, मला वाटतं की हे राज्यपाल महोदयांचं भाषण म्हणजे मागील भाषण आम्ही काढलं राज्यपाल महोदयांचं आणि आत्ताच्या भाषणात अध्यक्ष महोदय 57 परिच्छेदापैकी 20 परिच्छेद हे रिपीट झालेले आहेत। तेच ते घासून फुसून उगाळून तेच पुढे आणायचे आणि त्याला नव्यानं मांडणी करायची, अशा पद्धतीचं हे संपूर्ण राज्यपालांचं भाषण आहे। म्हणून आम्ही खेद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी अध्यक्ष महोदय उभे आहोत। खरं तर महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला अध्यक्ष महोदय, पण आज राज्यामध्ये मराठी शाळा बंद पाडून मुलींना शिक्षणापासून वंचित करण्याचं काम सुरू आहे। अध्यक्ष महोदय, जवळपास 66,000 शाळा बंद केल्या जात आहेत। अतिरिक्त भूर्दंड म्हणून राज्यातील आता 2000 शाळा यावर्षी बंद करण्याचा निर्णय घेतलाय। 2000 शाळामध्ये अध्यक्ष महोदय शिक्षकच नाही, 2200 शाळामध्ये शिक्षक राहिलेला नाही आणि अतिरिक्त 2000 रुपयाचा खर्च आपल्यावर बोजा पडतो, म्हणून ते शाळा बंद करण्याचा जर निर्णय होत असेल तर सरकारला आमचं म्हणणं आहे, कुंभमेळ्यासाठी 14,000 कोटी रुपये खर्च करताय ना, त्यातले 12,000 करा, 2,000 कोटी रुपये शिक्षणासाठी द्या। पण हे करू शकणार नाही, कारण शिक्षण यांना महत्त्वाचं वाटत नाही।
ही व्यवस्था त्यांना बिघडवायची आहे. मुली शिकू नयेत. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा बंद होऊन त्यांना शिक्षणापासून दूर ठेवण्याचं काम या सगळ्या ठिकाणी यामधून अध्यक्ष महोदय दिसतोय. आणि म्हणून हे राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणातील ज्या मुद्द्यांचा आपण जर विचार केला किंवा मांडलेले मुद्दे, तर या ठिकाणी मला असं वाटतं एक मंत्रिमंडळाने तयार केलेलं खरं तर राज्यपालांचं भाषण हे वर्षभरातील पुढील वर्षभरातील कामकाजाचा आणि पुढील कार्याचा त्यांच्या मंत्रिमंडळाने तयार केलेला जो मसुदा असतो तो आरसा असतो असं आम्ही म्हणतो. या राज्यातील गरीब, शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी काम करणारा नागरिक यांना एक दिशादर्शक हे भाषण असायला पाहिजे किंवा त्यातून ते मुद्दे असायला पाहिजेत. पण मला नाही वाटत की या राज्याच्या सामान्य माणसाला सुद्धा हे अभिभाषण ऐकल्यानंतर तेच ते मुद्दे रिपीट केल्यानंतर त्यांची घोर निराशा झाली आहे. काय यावर एकूण फक्त घोषणा, दुसरं काही नाही असं मला वाटतं. की म्हणजे एक शायर कहते की पंछी कहता है गगन बदला है, पंछी कहता है कि गगन बदल गया, सितारे कहते हैं कि चमन बदल गया, लेकिन शमशान की खामोशी कहती है कि कफन वही है, मुर्दा बदल गया. ही परिस्थिती आता राज्यामध्ये. आणि म्हणून यावेळेस मागच्या वेळेचं राज्यपालांचं भाषण आपण आपल्या अभिभाषण करत होते त्यावेळेस ज्यावेळेस सभागृहामध्ये आपण सगळेजण पाहत होतो, सभागृहाचे बाक वाजवत होतो अध्यक्ष महोदय, त्यावेळेस माझं कान चंद्रपुरामधील ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील लोहारा असेल किंवा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेली खाण असेल त्या ठिकाणी असलेल्या वाघांचा, त्यांच्या लहान लहान बछड्यांचा आवाज आमच्या कानावर पडत होता. ते लहान लहान बछडे या सगळ्या खाणीची डरकाळी त्यांच्या कानात घुमत होती. काय दोष होता या सगळ्या स्वतःचा हक्क असलेल्या वाघांचा. आणि ज्याप्रमाणे राजा आपले हक्काचे घर गेले यावर पश्चाताप करत होता, तोच विचार ही सगळी वाघ त्या ठिकाणी त्यांचे बछडे करत असावे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.